घरी पाहुणे येणार म्हटल्यावर पिण्याचं पाणी नीट भरून ठेवलं आहे ना हे आपण बघतो. तसं लॉंग ड्राईव्हवर जाताना इंधन अर्थात फ्युएल व्यवस्थित भरलंय ना हे बघायचं. गाडीमध्ये पाण्याचा कॅन आहे ना हे चेक करायचं. घरची सिटिंग अरेंजमेंट नीट आहे ना हे बघतो. तसं गाडीची सीटिंग अरेंजमेंट व्यवस्थित करायची. घर स्वच्छ आहे हे बघतो. तशी गाडी नीट नेटकी आहे ना हे तपासून पाहायचं. घरात पाहुणे आले की आपण हसून त्यांचं स्वागत करतो. तसंच लॉंग ड्राईव्हवर निघताना हसून प्रवासाला सुरुवात करायची. पाहुण्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी त्यांचे मूड सांभाळत कधी कधी ठरलेला मेन्यू चेंज करावा लागतो. तसा इतर गाड्यांचा स्पीड बघून मॅनेज करावं लागतं. थोडक्यात फ्लेक्सिबल राहावं लागतं. मतभेद होतात पण किमान पाहुण्यांसमोर आपण भांडणं टाळतो. अगदी तसंच रस्त्यावर कोणीतरी कट मारून जातं, त्या व्यक्तीला जाऊ दे. रस्ता ही भांडण करण्याची जागा नाही. मुळात पाहुणे घरी जमलेत हा आनंदाचा क्षण आहे. तसं लॉंग ड्राईव्हवर जाणं हा पण एक आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे आयुष्य असो वा गाडी, प्रवास एन्जॉय करता आला पाहिजे. बाई का चालवते पासून बाई कार चालवते पर्यंतचा प्रवास इतका छान असू शकतो.